श्री स्वामी समर्थ श्री कालभैरव स्तोत्र। ज्यावेळी मनुष्य पूर्णपणे अडचणीमध्ये असेल तर त्या श्री कालभैरव स्तोत्र हे म्हटलेच पाहिजे। श्री गणेशाय नमः। नमो भैरव देवाय नित्यानंदाय मूर्तये विधिशास्त्रात मार्गाय वेदशास्त्रात दर्शिने दिगंबराय कालाय नमः। विभूति वसबत नेत्रयार्दे दुमारिणे कुमारते दुभ्य काय महात्मने नमः। भूतवासाय भूताय भूतानापथे नमः। अष्टमूर्ते नमस्तुभ कालकालाय ते नमः। कंकालयाद्रि क्षेत्रपालाय कमिने कालाष्टय तिरुपाय नमः। कालाय क्षेत्रवासिने नमो क्षेत्रजितेभ्ये विराजे ज्ञानयातिनं विद्याना गुरुवे तुभ्य विधिनापतये नमः। नमो ब्रह्मतित्रिय पदुने नमो काशी निवासाय नमो दंडकवासिने नमो भैरवाय नमो नमः। आज मनुष्याला भरपूर प्रकारचे आज ऋण आहेत। पहिले ऋण देशाचे ऋण, समाजाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, आई वडिलांचे ऋण, अशी कित्येक ऋण त्याच्या डोक्यावरती आहेत। पण त्यातून बाहेर पडणं असेल तर शेवटी स्वामीच पाहिजेत। आज मनुष्याला प्रपंचातलं कर्ज खूप ओझं वाटायला लागलं। मनुष्य आज त्यामध्ये स्वतःला संपून सुद्धा जीवन संपून सुद्धा घेऊन जातो। तर असं होता कामा नये, कारण प्रपंचातलं कर्ज कसं पण मिटता येईल, पण या परमार्थिकमध्ये जे कर्ज आहे, देशाचं, समाजाचं, मातृभूमीचं ऋण, आई वडिलांचं ऋण, आप्तेष्टांचं ऋण, हे कधी फेडणार? हे मनुष्याने फेडलं पाहिजे। आज मनुष्य प्रत्येक ग्रासलेला आहे। आज मुलं ऐकत नाहीत, घरामध्ये क्लेश निर्माण होतो, घरामध्ये कटकट होते। तर आज मनुष्याने काय केलं पाहिजे? आज प्रत्येकाने श्रवणीय भूमिका घेतली पाहिजे। स्वामींचे स्तोत्र श्री कालभैरव स्तोत्र हे सुद्धा म्हटले पाहिजे। आज मनुष्य संगती चुकली तर मनुष्य अधोगतीला जातो। ही अधोगती जर दूर करायची असेल तर सदा संगती सज्जनाची धरावी। ही सदा संगती ही सज्जनाच्या कृपेनेच ही धरली पाहिजे। आज मनुष्याला कोणीही समजावणार नाही या जगामध्ये, कारण आज प्रत्येक मनुष्य एकटा पडला आहे असं त्याला प्रत्येक वेळी वाटत असतं। पण लक्षात ठेवा, ज्यावेळी मनुष्य पूर्णपणे एकटा असतो त्यावेळी तो कधी एकटा नसतो, कारण त्याच्यासोबत स्वामी प्रत्येक वेळी असतात। आज मनुष्य भयभीत झालेला असतो। आज प्रत्येक भयभीतासाठी आज मनुष्याला त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आज श्रवणीय परमार्थिक भूमिका असणं गरजेचं आहे। आज मनुष्य प्रत्येक गोष्टींमध्ये, मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये आज कित्येक तास घालवत बसतो। त्याच वेळी जर ईश्वरी स्मरण जर मनुष्याने जर केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये सुजलाम सुफलाम हे नक्की होऊन जाईल। कर्तव्य पार पाडली पाहिजेत, कर्म ही उत्तमतेने पार पडली पाहिजेत। आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग। आज जर कर्म जी मनुष्य करेल तीच कर्म त्याला पुढे घडणार आहेत। म्हणून मनुष्याने आज प्रत्येक गोष्टींमध्ये सावध राहणं खूप गरजेचं आहे। जर मनुष्य आज सावध राहिला नाही तर आज त्याच्या आयुष्यामध्ये काही होणार नाही। देवादिदेव महादेव कारण्य सिंधू कैलासपुरीचा निवासकू त्रिलोकाचा नियंतकू आत्म्याचा प्रकाशकू आम्हासी सदैव कृपाळू असे आमचा आद्य गुरु जयाचे नि संकल्पे बल्लालेश्वर नेई पूर्णत्वे भैरवनाथासी तया निहोनी कृपावंत ब्रह्मज्ञानी गेले योगीराजनाथासी राहोनी तयाच्या संगे तद्रूपता आली विनायकतासी। आज मनुष्याला प्रत्येक गोष्टींमध्ये आज दारिद्र्य येऊन जातं। दारिद्र्य नैशितू तपोरत्ना रोगानो द्वार। आज या गोष्टी जर मनुष्य दारिद्र्य, आजार हे जर दूर करायचं असेल